पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण पासवर्ड यशाचा ह्या खास कार्यक्रमात चर्चा करणार आहोत स्पर्धा परीक्षेत यश आणि योग्य मार्गदर्शन या विषयावर। आजचे युग हे परीक्षांचे युग समजलं जातं आणि ह्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन हे जवळजवळ प्रत्येक गल्लीत मिळतं। पण खरंच असा कोणताही क्लास लावला तर प्रशासकीय अधिकारी होता येतं का? मार्गदर्शन वर्ग निवडताना नेमकं काय बघितलं पाहिजे, कोणते निकष लावले पाहिजेत, चकाकणारे ब्रोशर्स महत्वाचे की खरे निकाल? पास होईपर्यंत क्लास करा म्हणणारे योग्य की प्रत्येक कोर्स नियोजनबद्ध करणारे क्लासेस योग्य? या आणि अशा अनेक प्रश्नांचा पासवर्ड आज आपण शोधणार आहोत आणि हा पासवर्ड आपल्याला सांगणार आहे स्टडी सर्कलचे महेंद्र माने आणि संतोष गुलमर। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी महेंद्र सर आणि संतोष सर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार सर। नमस्कार। गेली 25 वर्ष महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा चळवळीचे प्रणेते डॉक्टर आनंद पाटील यांना महाराष्ट्रात ही चळवळ उभारण्यात महेंद्र सर आणि संतोष सर यांनी सातत्याने मदत केली आहे। आणि ह्या विषयाबाबत तुम्हालाही काही शंका असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच शोधूया यशाचा हा पासवर्ड। सर पुन्हा एकदा स्वागत आहे आणि अर्थातच महेंद्र सर तुम्हाला मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, कारण की IAS ऑफिसर होणं आजकाल अनेक विद्यार्थ्यांची खूप इच्छा असते किंवा एक एम ठरलेलं असतं। मात्र हे प्रशासकीय अधिकारी किंवा IAS ऑफिसर होताना एक खडतर प्रवासही असतो त्याच्या मागे, पण हा योग्य? कारण की आज आपण बघितलं की जवळपास गल्लोगल्लींमध्ये हे क्लासेस उपलब्ध आहेत आणि अनेक विद्यार्थी त्या क्लासेसला जातात, पण तिथे यश मिळतंच ह्याची गॅरंटी नसते। तर त्याबद्दल सगळ्यात अगोदर काय सांगाल आपल्या विद्यार्थ्यांना? मॅडम कसं आहे, मुळातच आपण जर का पाहिलं एकंदरीत UPSC मार्फत होणाऱ्या ह्या ज्या परीक्षा IAS IPS किंवा इतर सुद्धा बऱ्याच पदांकरता ही परीक्षा घेतली जाते आणि MPSC मार्फत सुद्धा ह्या बऱ्याच अशा काही परीक्षा होत असतात। त्यातल्या त्यात राज्यसेवेच्या परीक्षांतर्गत महाराष्ट्र शासनातली जी काय क्लास 1 क्लास 2 ग्रेडची पद आहेत, ह्या दोन्ही परीक्षांचा जर का आपण एकंदरीत जर का आपण अभ्यासक्रम पाहिला, एकंदरीत त्याचा अभ्यासक्रम, त्या अभ्यासक्रमाचा आवाका, दरवर्षी विचारले जाणारे प्रश्न, त्या प्रश्नांची एकंदरीत काठिण्य पातळी जर का पाहिली तर त्या विद्यार्थ्याला योग्य मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे। एकंदरीत अभ्यासक्रमाचा आवाका जर का आपण पाहिला तर तो योग्य पद्धतीने जर का आपण मार्गदर्शन घेऊन जर का त्यानुसार जर का त्याची आपण तयारी सुरू केली तर निश्चित आपल्याला त्यात लवकरात लवकर यश भेटू शकतं। बरोबर आहे। म्हणजे थोडक्यात एक सातत्य, चिकाटी आणि त्याचबरोबर एक योग्य मार्गदर्शन, हे तिन्ही गोष्टी जर चांगल्या असतील तर नक्कीच तुम्हाला यश मिळण्याची खात्री मिळते। आणि अर्थातच मला संतोष सरांना विचारायचंय, कारण की जसं त्यांनी सांगितलं ते तर फारच उत्तम खरं तर एक मार्गदर्शन त्यांनी दिलेलं आहे आपल्या विद्यार्थ्यांना। मात्र अनेकदा असं होतं की बरेच क्लासेस उपलब्ध आहेत, मोठ्या प्रमाणात फीज आकारली जाते आणि ह्या सगळ्याचा कितपत फायदा ह्या विद्यार्थ्यांना होतो? आणि जर योग्य मार्गदर्शन हवं असेल तर नेमका कसा क्लास निवडावा ह्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुमचा प्रश्न अत्यंत चांगला आहे। सध्या तुम्ही जर महाराष्ट्रात कुठे गेला तर तुम्हाला असं जाणवेल की स्पर्धा परीक्षांच्या क्लासेसचं प्रमाण भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे। तर सरासरी तुम्ही ॲव्हरेज जर मुलांची फी बघितली, विद्यार्थ्यांकडून जी फी घेतली जाते तर ती प्रचंड प्रमाणात घेतली जाते। जर आपण UPSCचा विचार केला तर UPSCची साधारणपणे फी पुण्यासारख्या शहरामध्ये ₹1,00,000-1,25,00,000 फी घेते, पण तेवढी ती परवडण्यासारखी विद्यार्थ्यांकडे नसते। तर ते जर आपण दिल्लीचा विचार केला तर दिल्लीमध्ये साधारणपणे 70 ते 80 हजार रुपये फी घेतात। आमच्यासारखी स्टडी सर्कल संस्था ही कमी फी मध्ये मुलांचे क्लास कंडक्ट करते। साधारणपणे फीज आम्ही 50 ते 60 हजार रुपये घेतो। कुठल्याही विद्यार्थ्याने क्लास निवडण्या अगोदर मी त्यांना एक ABCDचा फॉर्म्युला सांगेल की तर त्या फॉर्म्युल्याचा जर उपयोग केला तर तुम्ही एक चांगल्या प्रकारे क्लास निवडू शकतात। पहिला A स्टँड फॉर अफोर्डेबल फी, जी फी आपल्याला परवडण्यासारखी फी असली पाहिजे। उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी जर एखाद्या क्लासमध्ये गेला तर त्यांनी विचारलं की क्लासची फी किती आहे, जर त्या फी मध्ये तुम्हाला संस्थेकडनं काय मिळणार आहे, त्या फी मध्ये तुम्ही नोट्स देणार आहात, टेस्ट पेपर देणार आहात किंवा तुमचं मॅगझिन्स तुम्ही देणार आहात, तुमच्याकडे जर लायब्ररीची सुविधा असेल तर ती तुम्ही सुविधा देणार आहात का, ह्या फीचा जर विचार करून मुलांनी तो क्लास निवडावा। नंतर बी म्हणजे बॅक, तुमचा रिझल्ट, जे पाठीमागचा रिझल्ट तुमच्या संस्थेचा काय आहे, तुमच्या संस्थेतनं कोणी विद्यार्थी पास झालेले आहात का? जर विद्यार्थी एखादा पास झालेला असेल तर तुमच्यासाठी प्रिलिम्स पास झाला, मेन्स पास झाला की इंटरव्ह्यूला गेला आहे याची विद्यार्थ्यांनी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे। सी, तुमचे कोचिंगची क्वालिटी काय आहे, तुमच्याकडे जे शिक्षक शिकवतात तर ते कुठल्या प्रकारचे आहेत, ते पास झालेले कॅन्डिडेट्स आहेत की एखादा चांगले प्राध्यापक आहेत की एक्झॅक्ट ते कोण आहेत, की नापास झालेले विद्यार्थी शिकवतात का ते मार्गदर्शन करतात, ते विद्यार्थ्यांनी बघायला पाहिजे। नंतर डी फॉर डायरेक्टर, तुमच्या संस्थेचे डायरेक्टर कोण आहेत, त्या डायरेक्टरचं क्वालिफिकेशन काय आहे, त्या डायरेक्टर्सनी कधी परीक्षा दिलेली आहे का,
किंवा ते नापास झालेले असतील किंवा पास झालेले असतील तर त्यांनी पास होऊन का सोडलेलं आहे याची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली पाहिजे. आणि सर्वात शेवटचा मुद्दा ई फॉर इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे तुमची स्थापना, त्या संस्थेची स्थापना कधी आहे. बरेचसे क्लासेस 2 वर्षापासून स्थापन झालेले असतात. काही क्लासेस, आमच्यासारखी जी संस्था आहे गेल्या 26 वर्षापासून आम्ही कार्यरत आहोत. मुलांनी जर हा एबीसीडीचा फॉर्म्युलाचा जर उपयोग केला तर त्यांना एक निश्चितच एखादा चांगल्या क्लासची माहिती मिळू शकते आणि ते त्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकतात. बरोबर, असं मला वाटतं. नक्कीच. आणि हा एबीसीडीचा जो तुम्ही फॉर्म्युला सांगितला तो अतिशय उपयुक्त खरं तर ह्या विद्यार्थ्यांना ठरू शकतो. कारण की जसं ह्या क्लासेसचं पेव फुटलेलं आहे आपण बघतोय आणि अर्थातच फी तर भयंकर मोठ्या प्रमाणात आकारली जाते, पण एखाद्या विद्यार्थ्याची परिस्थिती तेवढी नसते, मात्र त्याला शिकण्याची खूप इच्छा असते, तर अर्थात स्टडी सर्कल सारखा एक हा जो क्लास आहे तो अतिशय उपयुक्त खरं तर या विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो. आपले नंबर्सही डिस्प्ले होतात, वेबसाईट देखील डिस्प्ले होते, तर नक्कीच विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन जो आलाय तो आपल्या प्रेक्षक बोलतायत, विचारा. गोपाळ बोलतायत, बोला, प्रश्न काय? हो मॅम, मी गोपाल झमर बोलतोय गेवराईवरनं. नमस्कार, माझा बोला. एक प्रश्न होता. गोपाळ बोला. तर माझा एक प्रश्न होता की मला युपीएससी करण्याची खूप इच्छा आहे. तर मी माझं एम.फार्म क्वालिफिकेशन झालंय, मास्टर ऑफ फार्मसी. तर मी मराठी माध्यमातून ते करू शकतो का? बरं. त्याच्यासाठी मला म्हणजे क्लास लावणं आवश्यकता आहे का? म्हणजे मी माझी तशी घरची परिस्थिती नाहीये. बरं, तुमचं वय किती आहे? पण वगैरे करू शकल, फीस पेड वगैरे करू शकल, दिल्लीला जाऊन त्याची गोपाळ ऐका, तुम्ही एम फार्मसी केलेला आहे, तुमचं वय किती आहे त्याबद्दल सांगाल, कारण की ह्याला वयाची देखील अट असते, तर त्या अर्थातच आपल्याला वय विचारणं देखील महत्वाचं आहे. काय सांगाल, वय काय आहे तुमचं? सर माझं वय रनिंग 24 आहे. ठीक आहे. आपण नक्कीच सरांकडनं जाणून घेऊया. सर, युपीएससी करण्याची इच्छा आहे आणि अर्थातच 24 वय, तर नक्कीच ते परीक्षा देऊ शकतील का? आणि फार्मसी देखील झालेली, पण मराठी माध्यमातून त्यांना युपीएससी द्यायचंय. देता येत त्यांना. युपीएससीचा एक आहे की युपीएससीच्या एकूण जे काय आपले 3 टप्पे आहेत, एकूण पूर्व, मुख्य आणि मुलाखत, या 3 टप्प्यात होणाऱ्या परीक्षामध्ये पूर्व परीक्षा जी आहे त्याची, तर ती पूर्णपणे आपली ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याचा जो पेपर येतो तो आपल्या मराठी आणि इंग्रजी माध्यमामध्ये 2 माध्यमांमध्ये असतो. तो एकंदरीत आपण पाहिलं तर मुख्य परीक्षेला फक्त त्या विद्यार्थ्याला विषयाची जी पेपर लिहिण्याची जी भाषा आहे ती निवडता येते आणि तो मराठीतून देऊ शकतो. पूर्व परीक्षा पूर्ण ऑब्जेक्टिव्ह आणि मुख्य परीक्षा पूर्ण लेखी स्वरूपाची असल्यामुळं त्याला पूर्णपणे मुख्य परीक्षा ही मराठीतून देता येते. आणि ही परीक्षा जी आहे, हा भारतातला कोणताही पदवीधर विद्यार्थी वयाच्या किमान 21 वर्षांपासून ऍज अ ओपनचा जो विद्यार्थी हा 32 वर्षांपर्यंत, ओबीसीचा विद्यार्थी 33 आणि एससीचा विद्यार्थी 37 वर्षांपर्यंत या परीक्षा देऊ शकतो. आणि याच्यात त्यांना ऍज अ अटेम्प्ट लिमिट आहे. ऍज अ ओबीसीचा विद्यार्थी, ओपनचा जो विद्यार्थी आहे तो वयाच्या 21 ते 32 पर्यंत तो 6 वेळा प्रयत्न करू शकतो. ओबीसीचा विद्यार्थी 21 ते 35 पर्यंत 9 वेळा प्रयत्न करू शकतो. आणि एससीचा विद्यार्थी 37 वर्षांपर्यंत पाहिजे तेवढे अटेम्प्ट तो घेऊ शकतो. बरोबर, म्हणजे नक्कीच गोपाळ हे देऊ शकतात पूर्ण. पण आता परीक्षांचे फॉर्म वगैरे कधीपर्यंत निघणार आहेत? जनरली जर का आपण पाहिलं, आता युपीएससीची जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे दरवर्षी ही मे किंवा जून मध्ये जाहिरात येते. ऑगस्ट मध्ये याची पूर्व परीक्षा घेतली जाते, डिसेंबर मध्ये याची मुख्य परीक्षा घेतली जाते. आता जर का त्यांना द्यायचं आलं तर आता ऑगस्ट मध्येच येत्या 23 ऑगस्टला युपीएससीची पूर्व परीक्षा आहे, त्याचे फॉर्म वगैरे सगळे भरून गेलेले आहेत. आता जर का त्यांना तयारी करायची झाली तर नेक्स्ट 2016च्या हिशोबाने ते आतापासून तयारी करू शकतात. बरोबर आहे, म्हणजे नक्कीच आतापासून त्यांनी खरं तर तयारीला सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये. संतोष सर, ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अर्थात आता गोपाळ यांच्या बाबतीत थोडासा निर्णय घ्यायला थोडासा उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण की युपीएससी ही परीक्षा जी आहे ती अतिशय कठीण परीक्षा समजली जाते. एमपीएससी असेल ती देखील तशी बघायला गेली तरी कठीणच परीक्षा आहे. मात्र ह्या परीक्षांचा जेव्हा आपण अभ्यास करण्याचा विचार करतो किंवा ह्या परीक्षा आपल्याला फ्युचरमध्ये देण्याचा विचार करतो, तर नक्कीच एक साधारणतः कधीपासून अभ्यासाची तयारी केली पाहिजे? कारण की कॉलेजच्या ह्याच्यामध्ये आधीपासून, शाळेपासूनच खरं तर सुरुवात केली पाहिजे का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. मला असं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याने जर त्यांचं ध्येय निश्चित केलेलं असेल तर त्या विद्यार्थ्याने इयत्ता 10वी आणि 12वी पासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी करायला काही हरकत नाही. कारण महाविद्यालयीन कालावधीमध्ये किंवा महाविद्यालयांचे जे 3 वर्ष असतात तो त्यामध्ये चांगल्या प्रकारची परीक्षा देऊ शकतो. बरोबर आहे. वयाच्या 21व्या वर्षी कुठलाही विद्यार्थी युपीएससी किंवा एमपीएससी ची परीक्षा देऊ शकेल जर त्यांनी 3 वर्ष व्यवस्थित जर अभ्यास केलेला असेल. तर मी असं समजेल की तो फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये परीक्षा पास होईल. म्हणजे वयाच्या 22व्या-23व्या वर्षी जर तो आयएस झाला तर वयाच्या 60 वर्षापर्यंत, म्हणजे सरासरी तो 37 वर्ष
प्रशासकीय सेवा करू शकतो. बरोबर आहे. जर 37 वर्ष जर त्याला सेवा मिळत असेल तर तो कुठल्याही राज्याचा मुख्य सचिव होऊ शकतो किंवा कॅबिनेटमध्ये गेला तर कॅबिनेट सचिव होऊ शकतो. बरं. ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी त्याला रिटायरमेंटच्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. तर तोच विद्यार्थी अभ्यास करत असताना वयाच्या 30व्या वर्षापर्यंत जर त्यांनी परीक्षा दिली किंवा पास झाला तर त्याला ही ऑपॉर्च्युनिटी मिळणार नाही. तर ही ऑपॉर्च्युनिटी जर आपल्याला घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांनी आपलं करिअर इयत्ता 10वी 12वी पासूनच करायला काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात खरं तर शालेय जीवनापासूनच खरं तर ह्या सगळ्या अभ्यासाची सुरुवात केली पाहिजे किंवा एक आखणी मनात धरली पाहिजे, पण योग्य मार्गदर्शन देखील मिळणं तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला अजून एक फोन आलाय, आपण घेऊया. आप्पासाहेब बोलतात अजमेर वरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार आप्पासाहेब, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे. हा, मी सध्या सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स मध्ये आहे. हॅलो. हा, बोला बोला. आणि मी MPSC ची परीक्षा STI वगैरेच्या दिलेल्या आहेत. बरं, किती वेळा दिल्यात तुम्ही परीक्षा? किती वेळा दिली आहे परीक्षा MPSC? 2 वेळा दिलेत मॅडम. STI ची परीक्षा मी 2 वेळा दिलेली आहे. आणि त्यामध्ये आता मला असं झालेलं आहे की माझं वय आता 33 चालू आहे आणि माझ्या सर्व्हिसचे वर्ष झालेले आहे टोटली. आणि सध्या मी सर्व्हिस आहे. बरं. आणि मग मला असं विचारायचं सरांना की मी आणखी किती वयापर्यंत त्याचं देऊ शकतो किंवा माझी NTC कास्ट मध्ये बसतो मी. कोणत्या कास्ट मध्ये? NTC धनगर मध्ये आहे मी. बरं बरं बरं, नक्कीच आप्पासाहेब तुमच्या प्रश्नाचं सर उत्तर देतील, पण एका ब्रेक नंतर आपण ह्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. तेव्हा पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय ती म्हणजे स्पर्धा परीक्षेत यश आणि योग्य मार्गदर्शन या विषयावर. आणि आपल्याला हा पासवर्ड सांगतायत महेंद्र सर आणि संतोष सर. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थातच महेंद्र सर ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला फोन येऊन गेला आप्पासाहेब यांचा अजमेरवरनं, आणि त्यांना ही MPSC परीक्षा त्यांनी 2 वेळा दिलेली आहे आणि आता त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यायची आहे. वयाची अट किती आहे आणि त्यांनी धनगर सांगितलेले कास्ट, तर काय सांगाल त्याबद्दल? MPSC मार्फत होणाऱ्या एकूण परीक्षांमध्ये जर का आपण महाराष्ट्र शासनातली जी काही वर्ग 1 वर्ग 2 ची जी पदं आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात आपण पाहतो ऍज अ डेप्युटी कलेक्टर, SCP, DYSP, तहसीलदार वगैरे सारख्या ज्या परीक्षा आहेत, याच्यासाठी वयाच्या 19 ते 33 वर्षांपर्यंत ओपन आणि 19 ते 38 पर्यंत रिझर्वेशन. ओपनचा विद्यार्थी 33 वर्षापर्यंत याला कितीही अटेम्प्ट देऊ शकतो आणि कॅटेगरीचा विद्यार्थी 38 पर्यंत याला किती याला अटेम्प्ट लिमिट नाहीये. बरोबर. MPSC मार्फतच होणारी की सरांना ज्यांना ही परीक्षा STI ची एक्झाम द्यायची, ही जी आपली पदं आहेत ही महाराष्ट्र शासनातली अराज्य पातळीत गट ब दर्जा असलेली पद आहेत. बरं. ॲज अ पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स स्टाफ इन्स्पेक्टर आणि असिस्टंट सारखी पद आहेत. यातल्या पोलीस सब इन्स्पेक्टर साठी जी वयोमर्यादा आहे ती आहे वयाच्या 19 ते 28 ओपन, 19 ते 31 रिझर्वेशन. पाहिजे तेवढ्या वेळा विद्यार्थी ह्या परीक्षेला बसू शकतो. लास्ट इयरला अपियर असणारा विद्यार्थी याची प्री देऊ शकतो. मुख्य परीक्षेला याला पदवी कंपल्सरी आहे. ॲज अ सेल्स स्टाफ इन्स्पेक्टर आणि असिस्टंटसाठी याची वयोमर्यादा जी आहे वयाच्या 19 ते 33 पर्यंत ओपन आणि 19 ते 38 पर्यंत रिझर्वेशनचा कोणताही विद्यार्थी याला एज बार होईपर्यंत देऊ शकतो. पूर्व परीक्षा देण्यासाठी कोणताही अपियर विद्यार्थी याला बसू शकतो आणि मुख्य परीक्षा देत असताना त्याला त्याचं ग्रॅज्युएशन कंपल्सरी. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना त्याला ग्रॅज्युएशन शिवाय त्याला ही मुख्य परीक्षा देता येत नाही. बरं बरं, म्हणजे थोडक्यात ग्रॅज्युएशन देखील कम्प्लीट असणं आवश्यक आहे खरं तर. म्हणजे ही एक बाब खरं तर विद्यार्थ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. अर्थातच स्टडी सर्कल आज गेली 25 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. अतिशय उत्कृष्ट असे विद्यार्थी तुम्ही खरं तर आज महाराष्ट्रामध्ये दिलेले आहेत. मग ते तहसीलदार असतील, IAS ऑफिसर असतील. मला सांगा की एकूणच नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणजे हा जो काही परीक्षेचा कार्यक्रम असेल किंवा एकूणच अभ्यासक्रम असेल तर तुम्ही अगदी नियोजनबद्ध करतात, तो कशा पद्धतीने, त्याबद्दल काय आपल्या प्रेक्षकांना माहिती द्याल? MPSC मार्फत होणारी आपली राज्यसेवेची परीक्षा आहे किंवा दुसऱ्या PSI ST असिस्टंटच्या परीक्षा आहेत, याचा जर का आपण एकंदरीत जर का अभ्यासक्रम पाहिला तर तो अभ्यासक्रम आपण पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांनी अगोदर तो अभ्यासक्रमाची त्याला माहिती असणं गरजेचं आहे. याची पूर्व, मुख्य आणि मुलाखत हे 3 टप्पे नेमके काय कशा पद्धतीचे आहेत. पूर्व परीक्षेचा एकंदरीत अभ्यासक्रम, मुख्यचा अभ्यासक्रम हा समजून घेतल्यानंतर ॲज आपण
स्टडी सर्कलला ज्यावेळी एखादा विद्यार्थी येतो ते याला पूर्णपणे ह्या तिन्ही टप्प्यांची व्यवस्थितपणे माहिती देऊन ॲज अ क्लासमध्ये आपण ज्यावेळी त्या विद्यार्थ्याला घेतो त्यावेळी क्लासमध्ये यांना पूर्णपणे हा अभ्यासक्रम व्यवस्थितपणे शिकवून समजून सांगितला जातो. ॲज अ रेग्युलरली त्यांचे रोजच्या रोज जे काही आपण तास घेत असतो या तासांमध्ये त्यांना प्रत्येक विषयाचं असं त्यांना डेप्थमध्ये आपण प्रत्येक सेक्शन वाईज त्यांना शिकवतो समजवतो. त्या व्यतिरिक्त वर्गामध्ये आपल्या इथं काय नोट्स वगैरे आपण त्यांना लिहून देत असतो. स्टडी सर्कल त्यांना काही प्रिंटेड छापील मटेरियल सुद्धा देत असतं. आता आपण पाहतो विज्ञानामध्ये भरपूर प्रगती झालेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात चांगल्या चांगल्या प्रकारचे मोबाईल्स आहेत, ऍप्स असतात. तर आपण ऍप्स वरून विद्यार्थ्यांना मोबाईलवरून क्वेश्चन आन्सर्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आत्ताच आमच्या संस्थेचे प्रमुख आहेत माननीय डॉक्टर आनंद पाटील सर यांनी आत्ताच एक आमच्या या वर्षीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांना आम्ही टॅब सुद्धा देण्याचं ठरवलंय. आणि हे टॅब देऊन त्याच्यामार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या महत्वाच्या नोट्स, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स वगैरे हे आपण त्याच्यातून पण विद्यार्थ्यांना ॲज अ सेल्फ स्टडी करत असताना मदत व्हावी या दृष्टिकोनातून देण्याचं ठरवलं. आणि याचा फायदा खरंच या विद्यार्थ्यांना होऊ शकतो. मला या स्टडी सर्कलच्या चळवळीबद्दल संतोष सरांकडनं जाणून घ्यायचंय, पण तत्पूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. संतोष सर, आपण एक फोन घेऊया. श्रद्धा बोलतायत साताऱ्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार श्रद्धा, बोला. हा नमस्कार मॅम. नमस्कार. बोला. मला सरांना असं विचारायचं होतं, माझं आता D.Pharm झालंय आणि मला MPSC द्यायची आहे. तर ऍक्च्युली कसं होतं की भरपूर बुक्स वगैरे अवेलेबल असतात ना, तर आम्हाला एक्झॅक्ट कळत नाही की मराठी असेल, इतिहास असेल, व्याकरण यासाठी कोणती बुक्स वापरायची. त्याच्याबद्दल सरांनी मार्गदर्शन केलं. आणि दुसरं असं विचारायचं होतं की गव्हर्नमेंट जॉब जर 1 वर्ष केला तर MPSC देण्याची वयाची मर्यादा वाढते का? बरं, नक्की श्रद्धा, तुमचा प्रश्न कळलेला आहे. सर, आपण ह्यांच्याही प्रश्नाचं उत्तर देणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम पासवर्ड यशाचा. पासवर्ड यशाचा या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण चर्चेला सुरुवात करतोय. संतोष सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपल्याला श्रद्धा यांचा साताऱ्यावरनं फोन आला होता आणि त्यांचा प्रश्न जो होता, त्यांना MPSC परीक्षा द्यायची आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? काही वयोमर्यादा आहे आणि त्याबद्दल त्यांनी विचारलं होतं. माझ्या माहितीप्रमाणे गव्हर्नमेंटमध्ये असताना अशी कुठल्याही प्रकारची वयोमर्यादामध्ये सूट मिळत नाही. हा एक महत्वाचा प्रश्न. दुसरा प्रश्न त्यांनी विचारला की बुक्स निवडताना काय करायला पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या बुक स्टॉल्स मध्ये जातो तेव्हा बुक्स निवडत असताना आपण अत्यंत कन्फ्युजन मध्ये राहतो. तर अशा वेळेस विद्यार्थ्यांनी बुक्स निवडत असताना काही काळजी घ्यायला पाहिजे. बुक्स निवडत असताना साधारणपणे त्या बुक्समध्ये कंटेंट्स काय आहे ते आपण बघायला पाहिजे. विद्यार्थ्यांची मानसिकता काय असते की बुक्स निवडताना त्यांना कंटेंट्स नको असतात. त्यांचं म्हणणं काय असतं की साधारणपणे पुस्तक छोटं असावं, सुटसुटीतपणा असावा, त्याचे पेजेस चांगले असावे. असं न करता बुक्समध्ये कंटेंट्स बघावे. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचं विश्लेषण दिलेलं असावं. कुठल्या विषयामध्ये किती प्रश्न आलेले आहेत तर त्याचं जर व्यवस्थित त्यांनी दिलेलं असेल पुस्तकामध्ये तर ते पुस्तक निवडायला काही हरकत नाही. म्हणजे थोडक्यात खरं तर पुस्तकांची कशी निवड करावी ह्याबद्दलही आपण खरं तर चर्चा केलीच पाहिजे. अगदी थोडक्यात काय सांगाल महेंद्र सर, पुस्तकांची निवड करताना स्टडी सर्कलच्या मार्फत कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं जातं? आणि अर्थातच तुम्ही म्हणालात की ही चळवळ आहे, मग तुम्ही हा क्लास देखील घेतात या संदर्भातला, मग हा विरोधाभास नाहीये का? मॅडम, स्टडी सर्कल ही जी चळवळ आहे माननीय डॉक्टर आनंद पाटील सरांनी 1989 सालापासून सुरू केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ज्यावेळी की महाराष्ट्रामध्ये कुठलाच क्लास नव्हता MPSC UPSCच्या तयारीसाठी. स्वतः डॉक्टर आनंद पाटील सरांनी ही जी चळवळ उभी केली, ह्या चळवळीमार्फत आम्ही गेले आता 6 ते 7 वर्षापासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनं घेतोय आम्ही. दरवर्षी महाराष्ट्रामध्ये आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विभागीय साहित्य संमेलनं घेतोय. त्यामार्फत महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या तसेच शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन आपण देत असतो. ते तर करतोच. आणि ते करत असताना त्यांना माफक दरामध्ये, सवलतीच्या दरामध्ये आपण पुस्तकं पुरवत असतो विद्यार्थ्यांना. हे करत असतानाच पाटील सरांचं एक म्हणणं आहे की ग्रामीण भागातला जो विद्यार्थी आहे ह्या स्पर्धा परीक्षेपासून वंचित राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे. ह्या विद्यार्थ्यांना अत्यंत माफक दरात क्लासही देणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आता आपण पाहिलं, आपला आजचा विषयच कार्यक्रमाचा तसा आहे की मोठ्या प्रमाणावरती गल्लीबोळातून जे झालेले क्लासेस आहेत, मोठमोठ्या फीज आहेत, मग याही विद्यार्थ्यांना कोणीतरी माफक दरात क्लास देणं गरजेचं आहे. तर त्यामुळे आम्ही अत्यंत अत्यल्प शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन वर्ग चालवतो. आणि त्या अंतर्गत सरांचा एक उद्देश आहे. आम्ही गेले महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 वर्षापासून एक महाराष्ट्र मिशन नावाची चळवळ सुद्धा आपण उभी केलेली आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रातला एक विद्यार्थी देशामध्ये UPSC परीक्षेत पहिला यावा
यासाठी म्हणून स्टडी सर्कलने गेले 7 ते 8 वर्षापासून एक स्कॉलरशिप योजना सुद्धा राबवते. अरे वा. त्या विद्यार्थ्याला सरांनी 1 लाखाचं बक्षीस सुद्धा ठेवलेलं अरे वा. आहे. त्या वर्गाला येत असताना विद्यार्थ्यांना आम्ही जी त्या महाराष्ट्र मिशन अंतर्गत जे काय आम्ही एक चाचणी परीक्षा घेतो त्यातून जे विद्यार्थी निवडतो त्या विद्यार्थ्याला पूर्णपणे वर्षभर त्याचं राहणं खाणं क्लास मोफत, त्याला इव्हन स्टायफंड सुद्धा आम्ही त्याला देत असतो. फक्त त्या विद्यार्थ्यांनी पूर्ण UPSC वरती लक्ष केंद्रित करायचं आणि जे माननीय डॉक्टर आनंद पाटील सरांचं जे काय उद्देश आहे की महाराष्ट्रातला एक तरी विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला यावा, ते उद्देश पूर्ण करण्याच्या हिशोबाने सरांचं एक स्वप्न आहे. साकार करण्याचं खरं तर त्यांचं हे आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रातले विद्यार्थी अतिशय हुशार आहेत आणि नक्कीच त्यांना जर तुमच्यासारख्या सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं तर नक्कीच त्यांना वाव मिळू शकतो. आणि UPSC परीक्षा असेल किंवा MPSC परीक्षा असेल ह्याच्यामध्ये ते चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्कांनी झळकू शकतात. एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न तुम्हाला अगदी दोघांना थोडक्यात काय संदेश द्याल आपल्या विद्यार्थ्यांना ज्यांना इंटरेस्ट आहे या परीक्षांना बसायला? संतोष सर काय सांगाल? सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी जर परीक्षेत यश मिळवायचं असेल तर लवकरात लवकर अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे. आणि आता आपण जी अर्धा तासात जी चर्चा केलेली आहे, क्लास कुठला निवडावा, बुक्स कुठली वाचावी, याचं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं आहे. तर त्यांनी त्याचा उपयोग करून जर घेतला तर माझ्या माहितीप्रमाणे विद्यार्थी लवकरच पास होतील. यश हे त्यांचंच आहे. नक्कीच. महेंद्र सर अगदी थोडक्यात काय सांगाल? विद्यार्थी ज्यावेळी ह्या मार्गदर्शन वर्गासाठी येत असतात त्यांनी फक्त एकच आहे की कुठल्याही क्लासला जात असताना त्या क्लासची व्यवस्थित माहिती घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मेन क्लासचा संचालक, तो क्लास किती वर्षापासून क्लास घेतोय, एकंदरीत शिकवणारा शिक्षक वर्ग तिथं कोण आहे, ही सगळी माहिती व्यवस्थितपणे घेऊन जर का त्यांनी तो मार्गदर्शन वर्गाला जर का प्रवेश घेतला तर निश्चित त्याला यश मिळणार. थोडक्यात काय तर केवळ क्लास लावून फायदा होत नाहीये, तर नक्की स्वतःचा एक आत्मविश्वास देखील त्यांनी खरं तर अजून द्विगुणित केला पाहिजे आणि अर्थातच या परीक्षेला सामोरं गेलं पाहिजे. महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी हे हुशार आहेत हेच या निमित्ताने खरं तर तुम्ही सांगितलेलं आहे. पासवर्ड या खास कार्यक्रमामध्ये तुम्ही दोघंही आलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन आपल्या विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.